मी आता दादांनी माझी ओळख थोडक्यात सांगितली. माझ्यासारख्या तुच्छ दर्जाचे काम करणाऱ्या माणसाचा या निमशिरगावसारख्या ठिकाणी माझा सत्कार झाला. मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुच्छ दर्जाचं म्हणण्याचं कारण असं आहे, मी वयाच्या माझ्या 18 वर्षापासून पोस्टमॉर्टमचं काम करतोय. माझे वडील रेल्वेखाली अपघातात मयत झाले, मला कोणी मदत केली नाही, म्हणून मी ते क्षेत्र निवडलं. आजपर्यंत 10,050 बॉड्यांचं पोस्टमॉर्टम मी केले. दुसरी गोष्ट अशी आहे, रोड अपघातग्रस्तांना मदत करत असताना, सर्पमित्र म्हणून मी काम करत असताना, इथं हाताला माझ्या घोणं साप चावलेला असताना सुद्धा मी हे काम करतोय. अजून सुद्धा साप पकडतोय. 5,000 साप पकडल्यात. रोड अपघातग्रस्तांमध्ये 1860 लोक मी वाचवलं. 64 पुरस्कार मला मिळालेत. पण काय आपल्या एक दुर्दैवाने आमचं असं एक नशीब आहे म्हणायचं की इतकं सगळं काम करून सुद्धा शासनानं आम्हाला काही सेवेत घेतलं नाही. ही एक शोकांतिक आहे. माझी आठवण अशा चांगल्या कामाला खूप कमी ठिकाणी काढली जाते. माझी आठवण काढली जाते ते कोणतरी मेल्यावरच काढली जाते आणि दुःखाच्या प्रसंगी काढली जाते. आणि त्यासाठी मी स्वतःला खूप मोठा समजतो, कारण मी त्या लोकांची त्यावेळी मदत करू शकतो. आणि निमशिरगाव तुमच्या गावामध्ये अन्य घटना कितीतरी घटना घडल्या आणि त्यावेळी सगळ्यात पहिला मी असते, लक्षात घ्या. आणि इथून पुढे पण जेव्हापर्यंत मी असेल तोपर्यंत मी तुमच्यासाठी एका फोनवर तत्परच असणार, एवढंच सांगतो. आणि आज आपण केलेल्या सत्काराबद्दल मी आपले आभार मानतो. मी प्रथमच तुम्हाला सांगताना म्हणलो मी तुच्छ दर्जाचा का म्हणलो हे एक कारण सांगतो तुम्हाला. समाजामध्ये असे काम करणारी जी लोक असतात ती फक्त कामाची वेळी लोकांना पाहिजे असतात, इतर वेळी ती त्यांना नको असतात, लक्षात घ्या. पण माझ्यासारख्या माणसाला तुम्ही इतका सन्मान दिला त्याबद्दल मी परत एकदा निमशिरगावच्या सर्व सदस्य, आमचे सुट्टी पाटील दादा यांचा तर आमचा खूप जुना संबंध आहे. आणि ते आमच्या एका समर्पण सेवा ग्रुपला असल्यामुळं की स्वप्नील किती वाजता रात्री झोपला एवढ्याबद्दल त्यांना ते कळत असते. त्यामुळे ते एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते सांगू शकले. जिथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, आमचा सत्कार करत असताना आम्ही काय काम करतोय हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत त्या कामाची चीज होणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे मी ही माझी ओळख तुम्हाला सांगितली आणि मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.